नमस्कार, मी मधुरा. मधुज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण फिश फ्राय. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. फिशचे स्लाइस घ्यायचे, रवा, बेसन, चिंच किंवा आमसूल, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि आले लसूण पेस्ट. तर चला सुरुवात करूया बनवायला. फिशचे स्लाइस घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये मीठ, हळद, गरम मसाला, आणि लाल तिखट. बेसन, आलं लसूण पेस्ट, चिंच किंवा आमसूलचं जे पाणी केलेलं असते ते घालायचं शेवटी सगळ्यात. आणि हे सगळं मिक्स करून त्याला लावून ठेवून थोडा वेळ मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये रवा घ्यायचा आहे, तो चांगला पसरवून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये ते पीस आहेत ते डिप करून घ्यायचे. रवा सगळीकडे लागला पाहिजे. तव्यामध्ये तेल घालायचंय आणि ते चांगलं तापलं की त्याच्यामध्ये फिश सोडायचे किंवा फिश भाजायचे आहेत. गॅस मीडियम ठेवायचा आहे. एक साइड भाजून झाली की दुसरी साइड पण भाजून घ्यायची व्यवस्थित. दोन्ही साइडने व्यवस्थित फिश भाजलेलं आहे. असं छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचा. भाजलेला जर समजत नसेल तर टूथपिक घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालून बघायची की भाजला की नाही. तर बघा, अगदी छान आणि सोप्या पद्धतीने आपण फिश फ्राय केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही फिश फ्राय बनवू शकता घरी. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.